जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 2। आज असलेले बौद्धिक संदेहवाद, अधर्मवाद व जीवनमूल्यवाद जैन धर्माला अतिशय अनुकूल पार्श्वभूमी आहे। जैन तत्त्वज्ञानात या तिन्ही विचारसरणींना सुरक्षित स्थान आहे। आजचा संदेहवाद रूढीवादी अंधानुकरणापासून सुटका देणारे उत्तम प्रतीक साधन आहे। अधर्मवाद निरर्थक कर्मकांडापासून निवृत्त होण्याचा मार्ग आहे आणि जीवनमूल्यवाद जीवनाला उपादेय करण्याचा समर्थक आहे। जैन धर्म सुरुवातीपासून रूढीवादी विचारसरणीचा विरोधी आहे। भौतिक पद्धतीने प्राप्त झालेले ज्ञान जैन तत्त्वज्ञानाचा आधार आहे। हे ज्ञान इंद्रियजन्य अर्थात मतिज्ञान, भौतिक अर्थात श्रुत, पराभौतिक अर्थात अवधी, परामानसिक अर्थात मनपर्यय आणि सार्वत्रिक अर्थात केवल कोणत्याही स्तरावर कोणत्याही व्यक्तीचे असो जैन धर्माचा आधार आहे। कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या ज्ञान अवस्थेबद्दल जैनांचा आग्रह नाही। प्रत्येक ज्ञान अवस्था जर ती स्वगत व बाह्य दृष्टीने संगत असेल तर ग्राह्य आणि विश्वासार्ह पण असते। याबरोबरच जैनांची ही सुद्धा मान्यता आहे की मतिज्ञानापेक्षा उत्तरोत्तर ज्ञानक्रम जास्त सूक्ष्म व व्यापक असतो। म्हणूनच स्थूल व मर्यादित ज्ञान अवस्था सूक्ष्म व व्यापक ज्ञानाकडून परीक्षणीय, तपासनीय आणि संशोधनीय असते। अगदी हाच दृष्टिकोन आजच्या शास्त्रीय तंत्रात सुद्धा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जैन धर्म निरर्थक क्रियाकांड जसे कोणत्या देवदेवीला प्रसन्न करण्यासाठी पूजापाठ, यज्ञ, होम हवन वगैरेत विश्वास ठेवत नाही। आजच्या अधर्मवादी लोकांचा धर्माला जो विरोध आहे तोही याच दृष्टिकोनातून। जैन धर्म यापासून प्राचीन काळापासून मुक्त आहे। कोणत्याही अधर्मवाद्याने धर्माच्या शाश्वत मूल्यांचा विरोध केलेला नाही किंवा करीतही नाही। तिसरी गोष्ट, जैन धर्माने ज्याला सम्यक चारित्र्य म्हटले आहे ते सुद्धा जीवनाला आवश्यक नैतिक शास्त्रीय मूल्यांचा क्रमाने स्वीकार करण्यापेक्षा निराळे काही नाही। जैनांनी अध्यात्म विकासात जे 14 गुणस्थान सांगितले आहेत ते सुद्धा जीवनात वरवर चढत जाताना मूल्यांच्या विकासाची प्रक्रियाच होय। मूल्यांच्या प्राप्तीचे इतकं सूक्ष्म तंत्र विश्वाच्या कोणत्याही धर्मात सहज सापडणे कठीणच आहे। याला अपवाद बौद्ध धर्म। आधुनिक जीवन तंत्रज्ञानाला जो जीवनमूल्यांचाही चाहता आहे, जैन चारित्रिक पद्धती केव्हाही अनुकूल असली पाहिजे। याशिवाय जैन धर्माला आध्यात्मिक दृष्टीने कोणतीही अलौकिक अतींद्रिय सत्ता, भूत, देव, देवदूत, ईश्वर वगैरे महत्त्वाचे वाटत नाही। जैन धर्म मुख्यत्वे बुद्धिमान्य जीवनपद्धतीला परिपोषक आहे। ही गोष्ट आधुनिक विचारप्रणालीच्या संदर्भात पूर्णपणे सुसंगत अशीच आहे। ह्याबरोबरच जीवाच्या संरचनेविषयी सुद्धा जैन आणि आधुनिक मनोजीवशास्त्रज्ञ एकाच स्तरावर येऊन विचार करतात। मनोजीवशास्त्रज्ञ जीवाच्या संरचनेचा मनोदैहिक अर्थात सायकोसोमॅटिक संरचना म्हणतात। यात केवळ जीवाचे अस्तित्व त्यांना मान्य नाही। जैनही धार्मिक दृष्टीने जीवाची संरचना अशाच तऱ्हेने प्रतिपादन करतात। कर्म जैनांच्या मते जीवाची सांसारिक अवस्थेचे नाव आहे। जीव एकीकडे भावगत आणि दुसरीकडे द्रव्यगत पक्षाने सहित आहे। कर्मव्यवस्थेत पूर्णतः शुद्ध जीवाचे अस्तित्व कधीही मानलेले नाही। सिद्धावस्थेत जीव पूर्ण रूपाने शुद्ध असतो, परंतु व्यावहारिक दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही। व्यवहार नयाने म्हणजे व्यवहार दृष्टीने जैन मनोजीवशास्त्रांशी 100% सहमत आहे। या पद्धतीने जीवशास्त्र जीन्सच्या प्रयोगाने टेस्ट ट्यूबमध्ये
भ्रूणनिर्मितीची शक्यता शोधत आहेत. तर जैनांना यात काही नाविन्य किंवा आश्चर्यकारक वाटत नाही, कारण जैन भ्रूणनिर्मितीत कोणत्याही अलौकिक शक्तीचे हात आहे असे मानलेले नाही. त्याची निर्मिती केवळ लौकिक प्रक्रियेची निष्पत्तीच मात्र आहे. भ्रूणोत्पत्तीमध्ये समूर्छन जन्म जैनांच्या दृष्टीने जीन्स सारखीच प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया या नैसर्गिक क्षेत्रात काही जीवांच्या बाबतीत पूर्वीपासूनच सिद्ध झालेली आहे. मनुष्याच्या प्रयत्नांनी मानवी भ्रूणसुद्धा त्या स्थितीत येऊ शकेल. या टेस्ट ट्यूबच्या प्रक्रियेने जैन तत्त्वज्ञानाच्या वस्तू स्वभावात काहीही आक्षेप येऊ शकणार नाही. असो, ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की जैन दर्शनाचा तर्कावर आधारलेली बाजू आधुनिक जीवनतत्वाशी पूर्ण संगत आहे. ह्या बाबतीत जैन आणि आधुनिक चिंतनाचा मानबिंदू सारखा आहे. आता विचार करण्यासारखी बाब आहे. जैनांना मान्य त्याग आणि अहिंसेसंबंधी आहे. त्याग आधुनिक अर्थशास्त्राला अडथळा आहे आणि अहिंसा राज्यशास्त्राला विरोधक आहे. अर्थशास्त्र जास्तीत जास्त गरजा निर्माण करून त्याच्या पूर्तीचे समर्थन करीत असताना त्यागाचे समर्थन कसे होईल? त्याचप्रमाणे गरजा भागवून मिळणारे सुखही त्यागाने कसे प्राप्त होऊ शकेल? त्याचप्रमाणे राज्य नीतिविकास क्रांतीची पुष्टी करून मुळातच बदल करू इच्छिते. अशा स्थितीत अहिंसेने सामाजिक तत्वांवर संयम कसे ठेवता येईल? अशा तऱ्हेने संयमन केल्याशिवाय समाजात दिशा परिवर्तन कसे होऊ शकेल? या प्रश्नांसंबंधी येथे थोडा विचार झाला पाहिजे. पहिला प्रश्न असा की आधुनिक जीवनात त्याग ग्रहणीय आहे काय? याचे विचारपूर्वक उत्तर होकारात्मकच आहे. त्याग आणि त्यासंबंधी आणखी इतर मुद्दे जैनांच्या दृष्टीने मानसशास्त्रीय प्रक्रिया आहेत. त्यागासाठी कोणत्याही विशिष्ट वस्तूंचे करणे किंवा सोडणे महत्त्वाचे नाही. कोणत्याही वस्तूबद्दल मानसिक ममत्व, लगाव याच्या अभावाचेच महत्त्व आहे. थोडक्यात कोणत्याही वस्तूविषयी ममत्वबुद्धीचा अभाव म्हणजेच त्याग होय. ही बौद्धिक अभिवृत्तीच मुख्य गोष्ट आहे. वस्तू दूर ठेवणे गौण बाब आहे. या अभिवृत्तीच्या द्वारेच अर्थशास्त्रात संमत सुख मिळू शकेल. कारण अर्थशास्त्रीय तत्वाला अधिक गरजा, अधिक साधनसामग्री, अधिक सुख हे समीकरण संमत आहे. परंतु या समीकरणाला व्यवहारात आणण्यात एक अडचण अशी आहे की गरजा भूमितीच्या वेगाने वाढतात. उदाहरणार्थ 2चे 4, 4चे 8 असेच दुप्पट होतात आणि साधने वाढतात गणित श्रेणीने, जसे 1, 2, 3, 4 आणि असेच. याचा परिणाम असा होतो की प्रत्येक क्षणाला अतृप्त गरजांची संख्या वाढत असलेल्या साधनांना अतिशय वेगाने पराभूत करते. याप्रमाणे तितके सुख प्राप्त साधनांमुळे तृप्त झालेल्या गरजातून मिळते. त्याचवेळी अतृप्त गरजांमुळे निर्माण झालेले दुःख कितीतरी जास्त असते आणि मनुष्य ह्या सुखवादी स्पर्धेत जास्तीत जास्त दुःखच अर्जन करीत असतो. मग ह्या अर्थशास्त्रीय विचारसरणीत सुख म्हणजे केवळ मृगजल रूपच राहते. अशा परिस्थितीत त्यागवादी अभिवृत्तीनेच साधनसामुग्रीच्या तुलनेत गरजांना संतुलित केले जाऊ शकते. असे झाल्यावरच या मानसिक समतोल भूमिकेतच सुखप्राप्तीची आशा करता येईल. यात त्यागाचा अर्थ सक्तीने निष्परिग्रही निर्धन व्हायचे असा नसून ममत्वबुद्धी अथवा मूर्छा विरहित होणे हाच खरा अभिप्राय आहे. निर्गंध अपरिग्रही होणे ही त्यागानंतरची स्थिती आहे. या स्थितीला तपस्या म्हणतात. वास्तविक पाहता तपस्या यापेक्षा पुष्कळच अधिक काही असते, ज्याचे विवेचन क्षेत्रभावाने येथे करता येणार नाही. खरे पाहिले तर वास्तविक सुख ह्यानंतरची अवस्था आहे. ते सुख धनात्मक स्थितीत होते. वर सांगितलेले समतोल अवस्थेत मिळणारे सुख म्हणजे सुखापेक्षा निकट दुःखाला फक्त थांबविणे आहे. अशा वेळी सुखदुःख समान बळ धारण करून एकमेकांच्या समोर येऊन टाकतात. तपस्येने, संयमाने गरजांची निवृत्ती होते
आणि मग बाकीच्या गरजांच्या पूर्तीसाठी भरपूर साधने उपलब्ध होतात. त्यानंतर रोख शिलकीत सुखच सुख राहते. याप्रमाणे त्याग किंवा म्हणता येईल की त्यागबुद्धी आधुनिक जीवनात पूर्वीपेक्षाही जास्त प्रमाणात ग्राह्य उपादेय अभिवृत्ती आहे. आता दुसरा प्रश्न निर्माण होतो अहिंसेचा. जैन दृष्टीने अर्थ फक्त बाह्यदृष्टीने मारण्याचा त्याग करणे नसून ती मनोभौतिक प्रक्रिया आहे. तत्वार्थ सूत्राचे म्हणणे प्रमत्त योगात प्राणव्यपरोपणम हिंसा. प्रमाद योगासिहत प्राण घेण्यास हिंसा म्हणतात. या सूत्राने स्पष्ट होते की फक्त प्राण घेण्याने हिंसा होत नाही, तर मोहबुद्धीने प्राण घेण्यास हिंसा म्हणतात. याप्रमाणे अहिंसेत सुद्धा मोह ममत्व बुद्धीच्या अभावाची मुख्यता आहे. याचा सरळ अर्थ आहे प्रबुद्ध अभिवृत्ती. वास्तविक मारणे किंवा न मारणे हे अहिंसेत गौण आहे. सामाजिक किंवा राजकीय तत्वांच्या दृष्टीने क्रांती म्हणजे एक प्रबुद्ध प्रक्रिया आहे. ज्या क्रियेत गरज असेल किंवा नाईलाज झाला तर सामाजिक तत्वांचा विच्छेद करण्याससुद्धा विरोध नसतो. उदाहरणार्थ न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती अपराध्याला फाशी देणारीसुद्धा हिंसक म्हणविली जात नाही, परंतु स्वार्थी व्यक्ती कोणाला लुटण्याची इच्छा ठेवणारासुद्धा हिंसक होतो. असे असताना योग्य प्रकारे सिद्धांताप्रमाणे क्रांती प्रक्रियेला जैन दृष्टीने हिंसा कसे म्हणता येईल? जर क्रांती खरोखरच प्रबुद्ध क्रांती असेल तर ती नेहमीच अहिंसकच असते. म्हणून या दृष्टीने सुद्धा जैन धर्म सध्या समयानुकूलच आहे. आता आणखी एक आधुनिक प्रश्न आहे लैंगिक स्वैराचारासंबंधी. वास्तविक हा विषय मानसशास्त्राचा आहे. या विषयासंबंधीसुद्धा जैनांचे स्पष्ट मत आहे की रती किंवा लिंगसुद्धा इतर प्रक्रियाप्रमाणेच मनोदैहिक प्रक्रिया आहे. ही सुद्धा मनोशारीरिक एक भूक आहे जिला तृप्त करणे इच्छित आहे, परंतु ही तृप्ती तीव्र किंवा अतिच्या स्तराला जाऊ देता कामा नये. या संबंधात सुद्धा प्रमादी होऊन संयोग करणे प्रशंसनीय नाही आणि अंतिम आस्वादप्रद असते. ब्रह्मचर्य म्हणजे संयमित रतिप्रक्रियाच आहे. या संयमासाठी प्रथम लग्नसंस्था मान्य केली गेली आहे. आता सध्या बदलत्या समाजात ह्या लग्नसंस्थेत काही दोष दिसत असेल तर आणखी दुसरी संस्था स्वीकारता येईल, परंतु ह्या नवीन व्यवस्थेत सुद्धा पूर्वीसारखेच संयमाला स्थान असले पाहिजे. प्लेटोने आपल्या प्लिटोशिया ग्रंथात अशाच स्वतंत्र रतीच्या पूर्ततेची सूचना दिलेली आहे, परंतु त्यांनीसुद्धा ह्या व्यवस्थेचा स्वीकार एका ठराविक सीमेपर्यंतच मानला आहे. रशियात लेनिनने लग्नसंस्था भंग केली होती, परंतु थोड्या दिवसानंतर त्याला आपला कायदा मागे घ्यावा लागला आणि लग्नबंधन थोडेसे सैल करून स्वीकारावे लागले. जैनांचा जोर संयमावर आहे, संयमाच्या कोणत्याही विशिष्ट पद्धतीवर नाही. पद्धती पर्याय आपल्या रूपात परिवर्तन करीत असतात आणि त्यात बदल व्हायलाही पाहिजे. म्हणूनच लैंगिक स्वच्छंदतेच्या जागी लैंगिक संयमाचा आग्रह म्हणजे जैनांची कालातीत अथवा असामायिक मागणी आहे असे म्हणता येणार नाही. जरा सखोल विचार केला तर लक्षात येईल की वास्तविक जैनाचरण अशा जीव प्रक्रियेचे निदर्शक आहे की ज्यामुळे जीवनाचे सर्वांगीण नैसर्गीकरण होते. मनुष्य हा निसर्गाचा एक घटकच आहे. इतर प्राण्यासारखाच मनुष्यसुद्धा निसर्गाच्या जवळ राहूनच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो. म्हणूनच खाणे पिणे राहणे सवरणे सर्व काही जास्तीत जास्त नैसर्गिक करणे श्रेयस्कर आहे. कृत्रिम भोजन, कृत्रिम राहणे, वस्त्रालंकार सर्व काही अनैसर्गिक आहे. हे सर्व काही अधिकाधिक जाणून बुजून कशा तऱ्हेने नैसर्गिक होईल हीच जैनाचाराची मुख्य समस्या आहे. आज वाढत असलेल्या अनैसर्गिक जीवनाच्या संदर्भात जरी जैनाचारास संमत संयमी जीवन आणि नैसर्गीकरण कठीण व कोणाला निरर्थकही वाटेल, परंतु याशिवाय आधुनिकतेला इच्छित ध्येय सुख प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणूनच आधुनिकतेला जैन दृष्टी आणि जैन दृष्टीवर आधारलेले
प्रबुद्ध आचरण एक अत्यंत निकडीची गरज आहे. जैनांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की जैन धर्म नवीन पार्श्वभूमीत फक्त काही खाणेपिणे चालचलवणुकीच्या पद्धतीचा स्वीकार केल्याने झाकला जाणार नाही किंवा देवशास्त्र गुरूंची शाब्दिक प्रार्थना पूजेनेच तो वृद्धिंगत होणार नाही. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक पावलागणिक साधुवादाच्या आधाराने नवीन पद्धती स्वीकारणे अपेक्षित आहे. साधुवादाची गरज आहे. आधुनिकता ही वास्तविक बाब आहे. तिचा स्वीकार करावाच लागेल. त्याचप्रमाणे जैन दृष्टी पलायन दृष्टी पळवाट नाही. वस्तुस्थितीचा जाणीवपूर्वक व्यवस्था करणे समजून घेणेच जैन आचार आहे, जैन चारित्र्य आहे. अशी व्यवस्था व्यक्तिगत स्तरावर करून नाही चालायचे. ही जाणीव सामूहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून समष्टीच्या स्तरावरून व्हायला हवी आहे. सध्याच्या काळात समूह शक्तीच्या लाभाचा विचार करणे जैनांना अतिशय आवश्यक आहे. सामूहिक प्रार्थना, सामूहिक भावना, सामूहिक व्रताचरणाचे पालन आणि एखाद्या मुख्य आचार्यांच्या आश्रयाने सामूहिक रूपाने नवीन प्रश्नांचा विचार करणे आजची फार तीव्र व परमावश्यक गरज आहे.